त्याला आज बनवूया झणझणीत असं चिकन. एकदम सुकं चिकन बनवलं आहे आपण आणि झणझणीत संडे स्पेशल आहे. तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया. आपण इथे 1 किलो चिकन घेतले बघा आणि स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घ्यायचे आणि बारीक बारीक पीस मी असे कट करून घेतलं. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करू शकता. आता मॅरिनेट करून घेऊया पहिलं चिकन. तर चिकन फक्त मी हळद आणि मीठच लावून मॅरिनेट करणार आहे, बाकी अजिबात काही मसाले नाही टाकणार आहे. ते आपण मिक्स करून घेऊया. चिकनला बघा हळद मीठ लावून घेतले, 10 मिनिटासाठी साईडला ठेवूया. त्यानंतर वाटण बनवूया. तर इथे मी 2 कांदे भाजून घेतले, त्यात धने लवंग खसखस हे सगळं भाजून घेतले, मसाले गरम मसाले. अर्धी वाटी खोबरं भाजून घेतले. त्यानंतर कोथिंबीर आहे आणि ते लसूण आणि अद्रक. आता हे थोडं पाणी टाकून आपण मिक्सरला बारीक पेस्ट बनवून घेऊया याची. त्यानंतर आपण इकडे एक टोप मांडला गॅसवर, त्याच्यात 2 चम्मच तेल टाकायचे. तेल गरम झाले की याच्यात तेजपत्ता टाकूया. त्यानंतर आपल्याला घरगुती लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे आवडीने कमी जास्त करू शकता. त्यानंतर 1 चम्मच हळद टाकायची. आपण जे वाटण बनवून घेतले ते टाकायचे. वाटण वाटताना पाणी कमी टाकायचं म्हणजे शितोडे अंगावर उडत नाही तेला टाकल्यावर. वाटण आपल्याला 3-4 मिनटं छान परतून घ्यायचं म्हणजे तेल सुटतं चांगलं वाटणाला आणि भाजीला चव खूप छान येते. त्यानंतर झाकण ठेवले आपण 2-4 मिनटासाठी. छान वाटण शिजून घेतले बघा. तर वाटणाला मस्त असं तेल सुटले बघू शकता तुम्ही. त्यानंतर आता एक वेळा मिक्स करून घेऊया. आता याच्यात आपण 1 चमचा इथे मालवणी मसाला टाकला आहे, याने खूप छान चव लागते भाजीला. आणि एक आपलं एव्हरेस्टची चिकन मसाल्याची जी पुडी असते ना ती पूर्ण टाकली 5 वाली. मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आपण जे मॅरिनेट करून चिकन ठेवलेलं आहे त्याला पण 10-15 मिनटं झाले. चिकन टाकायचं याच्यात. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये. याच्यात पाणी अजिबात टाकायचं नाही आपल्याला. आपण चिकन मॅरिनेट केलं हळदी मिठामध्ये ना, त्याला भरपूर पाणी सुटणार आहे आणि ते आमच्या पाण्यातच शिजवायचं आपल्याला. झाकण ठेवायचं आणि 7 ते 8 मिनटासाठी स्लो गॅसवर शिजवायचं. मध्ये मध्ये 1-2 वेळा हलवायचं याला खाली लागू नये म्हणून. ते बघा 8 मिनटं झालेत आणि चिकन आपलं एकदम गाळ झालं आहे व्यवस्थित. मध्ये मी 2 वेळाला हलवलं होतं. एकदम मस्त ग्रेव्ही पण तयार झाली आपली. गॅस बंद करूया. तयार झालं आपलं हे झणझणीत चिकन. कोणाला आवडतं असं चिकन खायला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. याचा लॉंग व्हिडिओ मोठा मी डिटेलमध्ये टाकलेला जाऊन बघू शकता.